नमस्कार मित्रांनो. थालापती विजय हे नाव नाहीये तर एक ब्रँड आहे आणि आता ती वेळ आली आहे की ज्याच्यात जे सिनेकर्ते आहेत त्यांच्यासाठी सर्व इमोशनल क्षणाची. विजयचा शेवटचा चित्रपट मानला जाणारा जननेता याचा ट्रेलर रिलीज झाला आणि सोशल मीडियावर फक्त त्याची चर्चा चालू झाली. आता कसा आहे हा ट्रेलर, चित्रपट हिट होईल की फ्लॉप, चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सर्वात आधी आपण एक गोष्ट क्लिअर करूया. जननेता हा मूळ चित्रपट तमिळचा जननायकनचा हिंदी आणि मराठी व्हर्जन आहे. आता या चित्रपटात महत्त्व यासाठी जास्त आहे की थालापती विजय राजकारणात पूर्णपणे उतरण्यापूर्वीचा हा शेवटचा चित्रपट असणार आहे. त्यामुळे फॅनसाठी ही एक फक्त फिल्म नाही आहे तर एक सेलिब्रेशन आहे. ट्रेलर बघून तर एक गोष्ट स्पष्ट होते की डायरेक्टर विनोदने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली. थिरण आणि वलिमाई नंतर विनोदने विजयला ज्या प्रकारे प्रेझेंट केले ते खरंच बघण्यासारखं आहे. आणि कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर काटेकी टक्कर बघायला भेटणार तुम्हाला. थालापती विजय एका सामान्य माणसापासून ते जननेता बनण्यापर्यंतचा जो प्रवास आहे आणि त्याचा जो इंटेंट लुक आहे आणि एकदम मॅच्युअर पण दिसतोय तो. दुसरं म्हणजे की बॉबी देओल ॲनिमल नंतर लॉर्ड बॉबी पुन्हा एकदा विलनच्या भूमिकेत दिसतो. विजय वर्सेस बॉबी देओल असा फेस ऑफ आपल्याला थिएटरमध्ये शिट्ट्या वाजवायला मजबूर नक्की करणार. आता याशिवाय पूजा हेगडे आणि ममिता बच्चू यांची पण मुख्य भूमिका या ट्रेलरमध्ये दिसून येते. ट्रेलरची सुरुवातच एका दमदार डायलॉगने होते जी की सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करते. कथानक एका अशा माणसाचा आहे की जो अन्यायाविरुद्ध उभा राहतो आणि परिस्थिती त्याला राजकारणात खेचते. ॲक्शन सीन्स बघायचं झालं तर ते टिपिकल साऊथ स्टाईलचे असले तरी त्यात एक रिअलिस्टिक टच आणि हँड टू हँड कॉम्बॅट सीन सुद्धा दिसतात. सत्ता मिळवण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी नेता बनावा असं जे डायलॉग आहे जो विजयच्या तोंडातून ऐकतो तेव्हा एक रिअल लाईफ पॉलिटिकल एंट्रीची आठवण करून देतो. तिथे नाव येतं अनिरुद्ध रविचंद्रन, तिथे म्युझिकबद्दल बोलायची शक्यच नाही. ट्रेलरमध्ये जे बीजीएम असतं ते तुम्हाला जागेवर खिळवून ठेवतं. विजयचं स्वॅग आणि अनिरुद्धचं म्युझिक हे जे कॉम्बिनेशन आहे हे प्युअर गुजबॉम्ब देतं. आता या ट्रेलरमध्ये काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत. थोडक्यात सांगायचं तर पॉझिटिव्ह पॉईंट्स म्हणजे की विजयचं स्क्रीन प्रेझेन्स आणि परफॉर्मन्स, विनोदचं पॉवरफुल डायरेक्शन आणि बॉबी देओलचं खतरनाक विलन लुक. आता निगेटिव्ह म्हणजे क्रिटिक्स म्हणायचं झालं तर ट्रेलरमध्ये जी स्टोरी आहे ती थोडी प्रेडिक्टेबल आहे. सामान्य माणूस ते नेता हा प्रवास आपण अनेकदा बघितला आहे. आता विनोद यात काय नवीन ट्विस्ट आणतो हे पाहणे खूप इंटरेस्टिंग असेल. एकंदरीत जननेता हा विजयच्या फॅन्ससाठी इमोशनल रोलर कोस्टर असणार. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडणार की नाही हे आपल्याला 9 जानेवारीलाच कळेल. तुम्हाला ट्रेलर कसा वाटला, विजयचा हा शेवटचा चित्रपट असेल की नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.